2016 मधील मे महिना सूर्याप्रमाणेच राज्यातील राजकीय वातावरणही तापलं होतं। फडणवीस सरकारमध्ये एकेकाळी डझनभर खात्यांचे मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रान उठवलं होतं। पुण्यातील भोसरी MIDC मधील जागेचा वाद व्यावसायिक हेमंत गावडे यांनी समोर आणला होता। हे प्रकरण दमानियांनी उचलून धरलं। खडसेंपूर्वी अजित पवार, नितीन गडकरी, छगन भुजबळ असे नेते दमानियांच्या रडारवर येऊन गेले होते। त्यामुळे त्यांची चांगलीच हवा तयार झाली होती। दमानियांच्या आरोपांना माध्यमांनीही हवा दिली। त्यामुळे सरकार अडचणीत येत होतं। अशात मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी म्हणून त्या आझाद मैदानावर उपोषणालाही बसल्या। या सगळ्या वाढत्या दबावामुळे फडणवीसही राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत आले होते। अखेर 4 जून 2016 मध्ये खडसेंनी राजीनामा दिला आणि हे प्रकरण शांत झालं ते आजपर्यंत शांतच आहे। या राजीनाम्यानंतरच्या घटनेनंतर खडसेंचा राजकीय वनवास सुरू झाला। पुढे ते राष्ट्रवादीत आले, आमदार झाले आणि सुरू झाली ती गौप्यस्फोटांची मालिका। आपल्या राजीनाम्यामागे फडणवीसच होते। फडणवीसांना मीच नको होतो, फडणवीसांनीच दमानियांना काम दिलं होतं असे एकामागोमाग एक आरोप आणि गौप्यस्फोट खडसे करत होते। खडसेंच्या राजीनाम्यामागे त्यावेळी नेमका कुणाचा ब्रेन होता याचं उत्तर आजही गुलदस्त्यात असलं तरीही एकनाथ खडसे यांचा बाजार उठला तो कायमचाच। आता ही नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे। त्याचवेळी त्यांच्या विरोधातील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढले। या घोटाळ्यात भुजबळ यांना क्लीन चिट मिळाल्याचं सांगण्यात येते, पण दमानिया यांनीच या प्रकरणाला पुन्हा हवा दिलीये। या प्रकरणाला दमानिया यांनी 2021 मध्ये आव्हान दिलं होतं, पण ऐन निवडणुकीच्या दरम्यान या प्रकरणातील घडलेल्या घडामोडींच्या टायमिंगची भलतीच आता चर्चा रंगलीये। न्यायालयाने भुजबळांना नोटीस काढलीये। त्यामुळेच उमेदवारीची चर्चा सुरू असताना छगन भुजबळ यांचा बाजार नेमकं कोण उठवतंय आणि भुजबळ हे कुणाला नको आहेत असे सवाल आता विचारले जात आहेत। तर याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात। सार्वजनिक विभागाचे तत्कालीन सचिव आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांना वगळता न्यायालयाने 2021 मध्ये या प्रकरणातून भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर आणि इतरांना दोषमुक्त केलं होतं। या निर्णयाला ACBने नंतर आव्हान दिलेलं नव्हतं, पण दमानिया यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं। आतापर्यंत 5 एकलपीठांनी दमानियांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवले। त्यावर दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। त्यावेळी या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे दाद मागण्याची सूचना दमानिया यांना करण्यात आली। त्यानुसार त्यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला होता। आता न्यायमूर्ती मोडक यांच्या एकलपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झालीये, पण ही सुनावणी सुरू होण्याची आणि भुजबळांना नोटीस निघालेल्या टायमिंगची भलतीच चर्चा आहे। महायुतीने यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एक वेळेस माधव पॅटर्न राबवलाय। त्यानुसार बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीतून महादेव जानकरांना मैदानात उतरवण्यात आले, तर माळी असलेल्या भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यावर आता खलबत सुरू आहेत। पण इथं अडचण आहे ती सध्याच्या राजकीय सोयरिकीची। नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत। 2014 आणि 2019 असे दोन्ही वेळेस ते छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना पराभूत करून विजयी झालेत। 2009, 2014 आणि 2019 अशा तिन्ही निवडणुकीत त्यांनी चढत्या क्रमाने मतं मिळवलेली आहेत। त्यामुळे आता ही जागा भुजबळांना सोडण्यास त्यांचा विरोध आहे। पण त्याचवेळी गोडसेंविरोधात भाजपने सुद्धा आता मोर्चा उघडलाय। त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी आहे असा दावा केला जातोय। त्यांना बदलावं अशी मागणी भाजपकडून होतीये। याच सगळ्या घडामोडींमधून गोडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली। आपली उमेदवारी लवकरात लवकर जाहीर करावी अशी त्यांची मागणी आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भाजपच्या दबावापुढे चांगलीच कोंडी झाल्याचं दिसून येते। त्यामुळे ते सुद्धा याबद्दल फारसं बोलत नसावेत। मध्यंतरी भुजबळांनी घेतलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील आक्रमक भूमिकेनंतर आणि आपल्याच मंत्रिमंडळाविरोधात बोलण्याच्या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं। त्यामुळेच आता भुजबळ यांच्या विरोधातील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा ओपन करून शिवसेनेचा ही जागा आपल्याकडे ठेवण्याचा आणि भुजबळ यांचा पद्धतशीर बदला घेण्याचा प्लॅन तर नाही ना, अशी शंका उपस्थित होतीये। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।